Hello dear students, welcome to Sir Academy of Science Karad. Okay, which topic we are looking? We are looking for current electricity. Okay, we have finished 3 lectures. In 3 lectures we have seen drift velocity, physical origin of Ohm's law. Okay, in today's lecture we are going to see what is meant by current density. The formula which you know, what is the formula? That is J is equal to I upon A. What is J? J is nothing but the current density. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण इक्वेशन जे बघितलं होतं, आपण ड्रिफ्ट वेलोसिटीचे एक्सप्रेशन आपण प्रूव्ह केलं होतं, त्या प्रूफमध्ये तुम्हाला करंट डेन्सिटीचं इक्वेशन मिळालं होतं. व्हॉट इज J? J इज नथिंग बट इक्वल टू I upon A. ओके, सी हियर. We know the formula according to the proof of drift velocity. What is the formula of drift velocity? Or what is the current? I is equal to VD ENA. आपण असं काहीतरी म्हणलं होतं बघा. What is mean by current? Current is nothing but V ना. Current is nothing but V ना. म्हणजे V तर I is the current. VD, what is VD? VD is the drift velocity. E is the electron. N is the number of electron per unit volume. Okay. And here A is nothing but the area of cross section. Okay, got it my point? समजतंय इथपर्यंत? ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला करंट डेन्सिटी म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. आतापर्यंत फक्त आपण त्या इक्वेशन मध्ये बघितलं होतं की नक्की आपल्याला काय मिळतंय. हे जर इक्वेशन तुम्ही जर रिअरेंज केलं, इक्वेशन बरोबर रिअरेंज केलं म्हणजे मी ड्रिफ्ट वेलोसिटी जर इक्वेशन लिहिलं, VD इज इक्वल टू I अपॉन ENA. I अपॉन A म्हणजेच काय मिळतं इथं मला J अपॉन EN असं इक्वेशन मला मिळणार आहे बरोबर. मग आता इथं J म्हणजेच काय तर I अपॉन A. व्हॉट इज J? J इज नथिंग बट द करंट डेन्सिटी. व्हॉट इज J? J इज इक्वल टू I अपॉन A. ओके, आता इन वेक्टर फॉर्म मध्ये बघितल्यानंतर आपल्याला ओहम्स लॉ एक स्केलर फॉर्म मध्ये मिळेल आणि एक म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये मिळेल. हे ऑलरेडी तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे, पण त्याची नावं तुम्हाला माहित नाहीत. ते मी आज इथं या लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. येते लक्षात? ओके, नाव लेट अस सी. फर्स्ट लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय करंट डेन्सिटी. सपोज इफ यू आर कन्सिडरिंग अ कंडक्टर, म्हणजे तुम्ही एखादा कंडक्टर जर कन्सिडर केला बरोबर. मग आता ह्या जेचा फॉर्म तुम्हाला वेक्टर फॉर्म मध्ये कसा मिळतोय तर J वेक्टर इज इक्वल टू I अपॉन A असं इक्वेशन तुम्हाला मिळतंय. ठीक आहे. आता इथं करंट म्हणजे काय? व्हॉट इज करंट? करंट इज द स्केलर क्वांटिटी किंवा त्याला आपण काय म्हणतोय टेन्सर क्वांटिटी. तुम्हाला माहित पाहिजे I इज द स्केलर क्वांटिटी, त्याचबरोबर त्याला आपण काय म्हणतोय टेन्सर क्वांटिटी. करंट हा वेक्टर क्वांटिटी नाही. त्यासाठी परत मी एकदा एक एक्झाम्पल म्हणून एक्सप्लेन करतो. सपोज हे तुमचं कनेक्शन जर असं असेल, हे तुमचं कनेक्शन असेल, ठीक आहे. हिथून येणारा करंट किती असेल 2 अँपियर, हिथून येणारा करंट किती असेल सपोज 3 अँपियर. मग टोटल करंट मला इथं किती मिळेल? हिथून आला 2 अँपियर, हिथून आला 3 अँपियर, हा जंक्शन पॉइंट क्रिएट झाला आणि हिथून जाणारा करंट म्हणजे 5 अँपियर. आता हा पोर्शन जर तुम्ही बघितला तर इथं तुम्हाला मॅग्निट्यूड पण मिळतोय ॲज वेल ॲज तुम्हाला डायरेक्शन पण मिळतोय. व्हॉट इज वेक्टर क्वांटिटी? The quantity which has magnitude as well as direction is called as a vector quantity. And what is scalar quantity? It has only magnitude. The quantity only has a magnitude is called as a scalar. पण इथं तुम्हाला magnitude पण मिळतोय आणि direction पण मिळतोय. Magnitude म्हणजे काय? ती पर्टिक्युलर व्हॅल्यू किती आहे 2 आणि डायरेक्शन पण आहे ना, एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. पण ज्या वेळेला एवढाच पार्ट तुम्हाला, एकच पार्ट फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन मिळतोय, पण इथून परत तो काय झाला, तो करंट इथं ऍड झाला. तो करंट काय झाला, हा येणारा करंट पण ह्या करंट मध्ये ऍड झाला. त्यामुळे टोटल किती मिळाला तुम्हाला 5 अँपियर. त्यामुळे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे का आपण म्हणू शकतो का? मॅग्निट्यूड तुमचा बदलला ना, डायरेक्शन पण बदलली. ठीक आहे. म्हणून आपण करंटला काय सांगतोय, इट इज कॉल्ड एज अ स्केलर क्वांटिटी और इट इज ऑल्सो नोन एज अ टेन्सर क्वांटिटी. ठीक आहे. म्हणजे करंट तुम्हाला वेक्टर क्वांटिटी मध्ये मिळत नाही.
येते लक्षात? समजतंय मी काय सांगतोय? ठीक आहे. म्हणजे हिथून येणारा करंट आणि हिथं तो जाताना काय होणार, ह्या दोघांची इथं ऍडिशन होणार. मग ऍडिशन झाल्यामुळं हा तुमचा मॅग्निट्यूड काय झाला, चेंज झाला. त्यामुळे आपण त्याला ती कंडिशन आपण घेऊ शकत नाही. समजतंय? ठीक आहे, ओके. मग आता मी काय केलं, पहिल्यांदा एक कंडक्टर मी कन्सिडर केला. कंडक्टर कन्सिडर केल्यामुळे इथं मी त्याचा काय करतो, एक क्रॉस सेक्शन एरिया कन्सिडर करतो. ठीक आहे, ह्याचा एरिया मी ए म्हणतो. इथं काय कन्सिडर केला, एक कंडक्टर कन्सिडर केला आणि त्याचबरोबर इथं क्रॉस सेक्शन ही कन्सिडर केला. आता वेक्टर फॉर्म मध्ये घेत असताना आता काय केलं बघा, ह्या क्रॉस सेक्शनचा एरिया किती म्हणलंय मी, ए. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला एरिया वेक्टर पण मिळतोय बरं का, एरिया वेक्टर पण आपल्याला मिळतोय. मग तो एरिया वेक्टर म्हणजे नक्की काय असणार आहे, तर बघा मी इथं नावं त्यांची लिहितोय. व्हॉट इज ए? ए इज द एरिया ऑफ कंडक्टर. ए इज द एरिया ऑफ कंडक्टर. एरिया वेक्टर, आता एरिया वेक्टर काय सांगणार, जिथं तुम्ही एरिया कन्सिडर केलाय त्याला जो परपेंडिक्युलर जो नॉर्मल जो असेल त्या नॉर्मलला आपण म्हणतो एरिया वेक्टर. म्हणजे त्या एरियाला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते, त्यामुळं एरिया इज ऑलवेज अ वेक्टर क्वांटिटी. एरिया इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी लक्षात ठेवायचं आहे, एरिया इज अ वेक्टर क्वांटिटी. कधीही तुम्हाला क्वेश्चन जर विचारला व्हॉट इज एरिया, इट इज अ स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी, तुम्हाला काय सांगायचं आहे, एरिया इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणजे बघा सपोज आता हा एरिया मी तुम्हाला इथं दाखवतो, हा असा एरिया आपल्याकडे आहे. ठीक आहे, हा एरिया आपल्याकडे आहे. मग आता एरियाचा सेंटर ह्याला परपेंडिक्युलर जर मी ड्रॉ केला असा, ठीक आहे, म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतो, नॉर्मल म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता नॉर्मल म्हणजेच काय, तर हा पर्टिक्युलर तुमचा एरिया वेक्टरची डायरेक्शन आहे. हा जो एरिया तुम्हाला दिसतोय त्या एरिया वेक्टरची ही त्याची डायरेक्शन आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो इथं एरिया वेक्टर. आता सध्या तर फक्त आपण इथं काय म्हणलं होतं, एरिया म्हणलं होतं, येते लक्षात? त्यामुळे तो ए काय झाला, ए इज द एरिया, एरिया ऑफ द कंडक्टर. पण आता ए वेक्टर म्हणलंय. व्हॉट इज ए वेक्टर? ए वेक्टर इज परपेंडिक्युलर टू द एरिया. एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू दी एरिया असं पण म्हणू शकतो, किंवा एरिया वेक्टर इज पॅरलल टू करंट. सपोज इथून मी काहीतरी बॅटरी जोडली, इथून मी हे कनेक्शन इथं जोडलं, म्हणजे हा टर्मिनल कुठं आला, पॉझिटिव्ह टर्मिनल, हा कुठं आला तुमचा निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे आता करंट कसा फ्लो होणार, करंट विल फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. ही काय, करंटची डायरेक्शन आहे. कुठून कुठं, तर ह्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून असा निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं फ्लो होतील, इलेक्ट्रॉन तुमचे हे असे फ्लो होतील फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. मग आता सध्या आपल्याला काय बघायचं आहे, जे वेक्टर बघायचं आहे, आय वेक्टर बघायचं आहे. ठीक आहे, वेक्टर फॉर्म मध्ये कसा येतोय. मग आता हे समजलं का, व्हॉट इज ए इज द एरिया ऑफ द कंडक्टर. म्हणजे हा क्रॉस सेक्शन जो कन्सिडर केलाय तो त्याचा एरिया झाला, आणि त्याला जर मी असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा काय झाला, तर एरिया वेक्टर. मग आता एरिया वेक्टर म्हणजे मी काय म्हणतो बघा, एरिया वेक्टर इज पॅरलल टू द डायरेक्शन direction same as current. Direction same as current. बघा बरं, ह्या कंडक्टर मध्ये करंटची डायरेक्शन अशी आहे. ठीक आहे, ह्या कंडक्टर मध्ये करंटची डायरेक्शन अशी आहे, आणि त्याचबरोबर एरिया वेक्टरची पण डायरेक्शन सेम मिळाली. त्यामुळे त्याला काय म्हटलं, एरिया वेक्टर इज पॅरलल टू द डायरेक्शन सेम ॲज करंट. म्हणजे या बाजूला जर करंट जात असेल तर याच बाजूला तुम्हाला एरिया वेक्टर मिळतोय. बघा बरं, सेम आहे का, हा करंट दाखवलाय म्हणजे हा तुमचा काय झाला करंट, आणि इथं काय आहे तुमचा एरिया वेक्टर. दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे, त्यामुळे ते काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. समजलं इथंपर्यंत? ओके. मग आता व्हॉट इज करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी, आता तो जे वेक्टर तुम्हाला मिळतोय. ठीक आहे, व्हॉट इज करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी हॅज डायरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ आय. ठीक आहे, करंट डेन्सिटी जे वेक्टर
डायरेक्शन, करंट डेन्सिटी डायरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ करंट. परत ते झालं, ॲज दॅट ऑफ करंट. बघा मी काय सांगतो इथं, हा ए म्हणजे काय, फक्त एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हा ए म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन विच इज परपेंडिक्युलर टू करंट, विच इज परपेंडिक्युलर टू करंट. म्हणजे हा जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर असेल, हा एरिया असेल, तर हा असा करंट आहे, हा असा करंट आहे. त्यामुळे हे दोघं कसे आहेत एकमेकांना, परपेंडिक्युलर. त्यामुळे व्हॉट इज ए इज द एरिया ऑफ कंडक्टर परपेंडिक्युलर टू द करंट आहे, परपेंडिक्युलर टू करंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एरिया वेक्टर मी ज्या वेळेला कन्सिडर केला, एरिया वेक्टर म्हणजे काय आला, हा असा एरिया वेक्टर त्या सेंटर पॉईंट पासून परपेंडिक्युलर मिळाला, करंटची डायरेक्शन पण मला सेम मिळाली, हा झाला एरिया वेक्टर. त्यामुळे दोघं कसे आहेत एकमेकांना, पॅरलल टू द डायरेक्शन सेम ॲज करंट. ओके. आणि ह्या कंडक्टर मध्ये तुम्हाला करंट डेन्सिटी जो सांगतोय तो डेन्सिटी काय, आय आणि एचं रिलेशन सांगतोय, आयचं आणि एचं रिलेशन. ठीक आहे. मग ते आय आणि एचं रिलेशन कसं मिळतं बघा, ॲज दे बोथ आर पॅरलल. म्हणजे थोडक्यात हा करंट ह्याच्यावरूनच निघालेला आहे. ठीक आहे. मग तो झाला तुमचा काय, करंट डेन्सिटी. मग व्हॉट इज करंट डेन्सिटी, करंट डेन्सिटी डायरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ करंट आहे. म्हणजे ही झाली करंटची डेन्सिटी, की ज्या डायरेक्शनला तुम्हाला करंट पण मिळतोय, ज्या डायरेक्शनला तुम्हाला एरियाचा वेक्टर पण मिळतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, जे वेक्टर. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ वेक्टर जे इज इक्वल टू वेक्टर आय अपॉन ए. समजलं इथंपर्यंत. आता डिनॉमिनेटरला वेक्टर फॉर्म आपण घेत नाही, न्यूमरेटरला जेवढे क्वांटिटीज असतील त्यांनाच फक्त आपण वेक्टर घेतो, डिनॉमिनेटरला वेक्टर घेत नाही. ओके. समजलं इथंपर्यंत. ठीक आहे. आता काय वेळेला असं पण तुम्हाला देतील, सपोज दिस इज द कंडक्टर, दिस इज द कंडक्टर. हा एरिया कसा होता रे, परपेंडिक्युलर आहे का एरिया. पण जर सपोज एरिया जर आता मला असा इन्क्लाइन मध्ये जर दिला, तर हा झाला त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हा काय झाला, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन साठी जर मी परपेंडिक्युलर लाईन जर ड्रॉ केली, तर इथं मला काय मिळाला, हा मिळाला मला एरिया वेक्टर. बघा सध्या तो कसा होता, असा आहे, त्यामुळे परपेंडिक्युलर लाईन मला अशी मिळाली. ओके. हा एरिया परपेंडिक्युलर आहे, हा एरिया वेक्टर मला पॅरलल मिळाला करंटला. पण आता तो परपेंडिक्युलर आहे का, नाही, तो इन्क्लाइंड मध्ये. आता इन्क्लाइंड मध्ये थोडक्यात काय, मी अशी एक लाईन ड्रॉ करून घेतो. म्हणजे ही जी व्हर्टिकल होता, तो व्हर्टिकल साठी मी असं एक लाईन ड्रॉ करून घेतला. आता हा तिरका आहे, तिरका असल्यामुळं त्यानं काय केलं, इथं त्यानं एक अँगल क्रिएट केला. तो अँगल म्हणजे किती, थिटा. ठीक आहे. मग आता करंट डेन्सिटी इकडं मिळतोय, करंट डेन्सिटी आपल्याला या बाजूला मिळतोय, पण करंट पण तुम्हाला या बाजूला मिळतोय. कंडक्टर मधनं करंट हा असा फ्लो होणार आहे, त्यामुळे करंटची डायरेक्शन, डेन्सिटीची डायरेक्शन सेम मिळाली. पण ह्या आय आणि ए मध्ये एक थीटा क्रिएट झाला, आय आणि ए मध्ये एक थीटा क्रिएट झाला. बघा बरं, आता ही आता इथं बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं एरिया वेक्टर आणि करंट ही दोघांची पण डायरेक्शन सेमच आहे. एरिया वेक्टर आहे, करंट आहे. ठीक आहे. हे दोघं एकमेकांना पॅरलल असल्यामुळे थिटा किती मिळाला, थिटा इज इक्वल टू 0. ओके. पण आता काय झालं, हा एरिया वेक्टर तुमचा इन्क्लाइंड मध्ये आला, त्यामुळे एरिया वेक्टर तुमचा कुठे गेला, डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. हा तुमचा एरिया वेक्टर, हिथून तुम्हाला काय मिळाला, हा करंट मिळाला आहे. आणि हिथं जो अँगल क्रिएट झाला, तो अँगल म्हणजे किती, थिटा. आय आणि ए मध्ये थिटा मिळाला. मग आता हा एरिया वेक्टरचा कॉम्पोनंट मला मिळणार आहेत. मग एरिया वेक्टरचे दोन कॉम्पोनंट असतात. सपोज एक रोड तुमचा या बाजूला जातोय, एक रोड तुमचा या बाजूला जातोय. ह्या दोघांचा जर मीन काढायला गेलो, तर तुम्हाला हा मीन तुम्हाला सेंटरला असा मिळेल. ठीक आहे. मग आता ह्या मीनचा हे दोन काय आहेत, दीज आर द टू कॉम्पोनंट्स. मग एक कॉम्पोनंट तुम्हाला मिळतो साइन थिटा आणि दुसरा कॉम्पोनंट मिळतो तुम्हाला कॉस थिटा. त्या अँगल वरती डिपेंड,
ठीक आहे, अँगलवरती डिपेंड. मग तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशो तुम्हाला आठवत असेल, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट टू द हायपोटेन्यूज, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजसंट टू द हायपोटेन्यूज, असे ते इक्वेशन्स आहेत. ठीक आहे, वाटलं तर मी इथं लिहितो, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट टू द हायपो, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजसंट टू दी हायपो. हायपो म्हणजेच काय, हायपोटेन्यूज. ठीक आहे, म्हणजेच बघा, सपोज आता हा अँगल आपल्याकडे थिटा दिला असेल, हा अँगल आपल्याकडे थिटा दिला असेल, तर फक्त काय केलं, हे मी जॉईंट केलं. जॉईंट केल्यामुळे मला इथं ट्रायंगल मिळाला का, ट्रायंगल मिळाला. इथं मला 90 डिग्री मिळाला, हा मला थिटा मिळाला. मग आता हायपोटेन्यूज कुठे मिळणार, तर हायपोटेन्यूज मला 90 डिग्रीच्या अपोजिटची साईड म्हणजे हायपोटेन्यूज, म्हणजे ही साईड. ठीक आहे, आता मी काय करणार, मला आता कॉम्पोनंट घ्यायचे आहेत. आता एक कॉम्पोनंट तुम्हाला कसा मिळणार, साइन थिटा, आणि दुसरा कॉम्पोनंट तुम्हाला कसा मिळणार, कॉस थिटा. मग आता साइन थिटा आणि कॉस थिटाचं इक्वेशन मला घ्यायचं आहे. मग कसं येणार, तर बघा, थिटाच्या बरोबर अपोजिट टू द हायपो, मग अपोजिटला जी साईड असेल त्याला मला काय मिळणार आहे, साइन थिटा. बघा, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट टू द हायपो. जर मी इथं ए म्हणलं, इथं मी बी म्हणलं, इथं मी सी म्हणलं, एसी काय आहे, एसी इज द हायपोटेन्यूज, एसी इज द हायपोटेन्यूज. मग मला बीसी मिळाला. मग बघा, आता मी इक्वेशन लिहितो, साइन थिटा इज इक्वल टू बीसी अपॉन एसी, बीसी अपॉन एसी. मग देअरफॉर बीसी इज इक्वल टू एसी साइन थिटा. बघा बरं इक्वेशन, साइन थिटा म्हणजे काय, अपोजिट टू द हायपो, म्हणजेच बीसी अपॉन एसी. मग बीसी मला फाइंड करायचा ना, बीसी किती येणार, हा एसी इकडे मल्टिप्लाय झाला, बीसी इज इक्वल टू एसी साइन थिटा. म्हणजे हा वर्टिकल जो आहे तो वर्टिकल मला काय मिळाला, साइन थिटा मिळाला. आणि या अँगलच्या अपोजिट साइडला मला इथं काय मिळणार आहे, कॉस थिटा मिळणार आहे. तुम्ही इक्वेशन असं लिहिलं तरी चालेल. बघा बरं, कॉस थिटासाठी काय येणार इक्वेशन, कॉस थिटा ऍडजसंट टू द हायपो म्हणजेच ए बी अपॉन एसी, cos theta is equal to cos theta is equal to AB upon AC, therefore AB is equal to AC cos theta. बघा, AB कुठं आहे, हॉरिझॉन्टल आहे, त्यामुळे इकडे तुम्हाला काय मिळाला, AB is equal to AC cos theta. म्हणजे ह्याचा काय झाला, इकडे कॉम्पोनंट मिळाला, ह्याचा काय झाला, इकडे कॉम्पोनंट मिळाला. हे दोघं पॅरलल असल्यामुळे इकडची व्हॅल्यू इथं लिहू शकतो. समजले तर बरेच. ठीक आहे, मग त्याच मेथडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता इथं तुम्हाला एक ट्रायंगल मिळतोय की जेणेकरून थिटाच्या साईडला मला इकडं अँगल मिळतोय, म्हणजे ह्याचा कॉम्पोनंट मला इकडं मिळेल. मग ह्याचा कॉम्पोनंट म्हणजे हा कोण आहे इथं, ही म्हणजे ही साईड, एसी म्हणजे हा एरिया वेक्टर, ह्याचा कॉम्पोनंट मला इकडं मिळाला, इकडं काय मिळालाय, एसी कॉस थिटा. एसी म्हणजेच कोण आहे, तर हा एरिया वेक्टर, म्हणजेच काय येणार, ए कॉस थिटा. समजतंय का, बघा काय सांगतोय मी. आता हा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतोय, ए बी म्हणजे हा तुमचा जे, हा ए बी म्हणजे हा तुमचा जे, हा एसी म्हणजे एरिया वेक्टर, एसी म्हणजे एरिया वेक्टर. मग ह्याचा कॉम्पोनंट मला घ्यायचा आहे, एक कॉम्पोनंट मला इकडे मिळेल, एक कॉम्पोनंट मला वर्टिकल मिळेल. मग आता वर्टिकलचा काय संबंध येतोय का, नाही. आता करंटची डायरेक्शन या बाजूला आहे, त्यामुळे तो कॉम्पोनंट मला कुठला पाहिजे, इकडचा कॉम्पोनंट पाहिजे, कुठला, हॉरिझॉन्टलचा. मग हॉरिझॉन्टल साठी मला काय मिळणार, तर ह्याचा कॉम्पोनंट इथं आल्यामुळे तो काय मिळाला, कॉस थिटा मिळाला. त्यामुळे इक्वेशन मला काय मिळणार, ए कॉस थिटा. ठीक आहे, मग आता इक्वेशन बघा बरं कसं येणार. आता जे इज इक्वल टू आय अपॉन ए कॉस थिटा, मग देअरफॉर आय इज इक्वल टू जे ए कॉस थिटा. हे वेक्टर फॉर्मचं इक्वेशन आहे. अँगलच्या फॉर्म मध्ये लिहिलंय, अँगलच्या फॉर्म मध्ये लिहिल्यामुळं वेक्टर इथं साईन येत नाही. ज्या वेळेला अँगल निघून जातो त्यावेळेला काय येणार इक्वेशन, आय वेक्टर इज इक्वल टू जे वेक्टर डॉट ए वेक्टर, असं येणार ते इक्वेशन. समजलं इथं बरेच. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करून घ्या, पॉज करून नोट डाऊन करून घ्या. ह्या दोन डायग्राम तरी दाखवा, इकडची एक डायग्राम आणि तिकडची एक डायग्राम.
झालं का? ठीक आहे, बघा इकडं. आता हे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत हे ऑलरेडी तुम्हाला 10th मध्ये झालेलं असेल. ट्रिग्नोमेट्रिक रेशो जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्हाला प्लीज हे रिपीट करा, रिवाइज करा 10th टेक्स्टबुकमधून. ठीक आहे, हे येणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक डेरिव्हेशनमध्ये तुम्हाला असं कुठेतरी इक्वेशन तुम्हाला बघायला मिळणारच आहे पुढे जाऊन. येते लक्षात? त्यामुळे तुम्हाला हे येणं गरजेचं आहे. नसेल येत तर ते फक्त रिवाइज करून टाका. काय अवघड नाही आहे, सोपंच आहे. ठीक आहे, रब करो. ओके, बघा आता करंट डेन्सिटीचं इक्वेशन मिळालं वेक्टर फॉर्ममध्ये. जे वेक्टर इज इक्वल टू आय वेक्टर अपॉन ए. ठीक आहे, त्याचबरोबर मी जे इज इक्वल टू आय अपॉन ए कॉस थिटा. आता मोस्टली तुम्ही हाच फॉर्म्युला यूज करताय. शक्यतो असा फॉर्म्युला आपल्याला न्यूमरिकलमध्ये वगैरे काही विचारलं जात नाही, पण दोन्ही पण फॉर्म्युला तुम्हाला येणं गरजेचं आहे, त्यामुळे मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं इथं एक फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. जे वेक्टर इज इक्वल टू आय वेक्टर अपॉन ए, त्याचबरोबर जे इज इक्वल टू आय अपॉन ए कॉस थिटा. वेक्टर फॉर्म गेला, थिटामध्ये इक्वेशन आलं. त्याचबरोबर मी जर असं म्हणलं आय इज इक्वल टू जे ए कॉस थिटा तरीही चालतंय. इथं काय लिहिलंय इथं मी करंटचं इक्वेशन लिहिलंय. आय इज इक्वल टू ड्रिफ्ट वेलॉसिटी. ई म्हणजे इलेक्ट्रॉन, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम, ए म्हणजे एरिया ऑफ द कंडक्टर. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय, आय इज इक्वल टू व्ही ना. आता जेवढे फॉर्म्युला आपले झालेले आहेत ते फॉर्म्युला आपल्याला आठवणं गरजेचं आहे. आता बघा, तुम्हाला आठवत असेल आपण ओहम्स लॉ केला. ओहम्स लॉ, ठीक आहे, ओहम्स लॉ केला. ओहम्स लॉ काय सांगतो? ॲट एनी फिजिकल कंडिशन, ॲट एनी फिजिकल कंडिशन. मग ती फिजिकल कंडिशन कोणती? फिजिकल कंडिशन असेल आपली टेम्परेचरमध्ये असेल, प्रेशरमध्ये असेल किंवा ह्युमिडिटीमध्ये असेल. मग आता ह्या सर्व कंडिशन्स पैकी मोस्ट ऑफ टाइम्स आपण काय बघतोय? आपण टेम्परेचरच बघतोय. जर टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट राहिलं त्या कंडक्टरला, म्हणजे सपोज हा कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरला जर टेम्परेचर मी जर कॉन्स्टंट ठेवलं तर इथं कंडिशन मला काय मिळणार आहे? तर पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. जर समजा टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज केलं, वाढवत नेलं, आता तो कॉन्स्टंट नाहीये, तर ही कंडिशन बिहेवियर करणार नाही. It will not behave like this, that is V is directly proportional to I. They will change, potential will change, current will change with non-similarity value. म्हणजे सपोज हा कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरमधनं मी इथं पोटेन्शियल अप्लाय केलं. पोटेन्शियल अप्लाय केल्यानंतर इथून मला किती दिलं? इथून मी 10 व्होल्टेज दिलं. ठीक आहे, म्हणजे इथं प्लस 10 व्होल्ट मिळाला, इथं -0 मला मायनसला इथंच मला 0 व्होल्ट मिळाला. ठीक आहे, म्हणजे इथं आला 10 व्होल्ट प्लस 10 व्होल्ट, इथं आला 0 व्होल्ट प्लस 10 व्होल्ट. ह्या 10 व्होल्टला करंट मला किती मिळाला? सपोज मला मिळाला 3 एम्पियर. 3 एम्पियर एवढा करंट त्यातून काय करतोय? त्या कंडक्टरमधून पास करतोय. मग आता सपोज मी हे पोटेन्शियल वाढवलं, 10च्या ऐवजी आता मी काय केलं? 20 व्होल्ट अप्लाय केलं. 20 व्होल्ट अप्लाय केलं की आता काय होणार? इथं टेम्परेचर, आता मी सध्या काय म्हणतोय? टेम्परेचर इज कॉन्स्टंट. म्हणजे दिलेलं कंडक्टरला टेम्परेचर हे काय? कॉन्स्टंट. त्यामुळे आता बघा 10 व्होल्टेज मी अप्लाय केलं तर 3 एम्पियर एवढा करंट त्या कंडक्टरमधून फ्लो झाला. मग आता 20 व्होल्ट मी जर अप्लाय केला तर काय होईल बघा? 10ला मला 3 मिळतो, म्हणजे 20ला मला किती मिळेल? 6 एम्पियर एवढा करंट मला ह्या कंडक्टरमध्ये मिळेल. म्हणजे बघा विथ सिमिलरिटी रेशो तुम्हाला मिळाला का? 10 व्होल्टला किती? 3 एम्पियर. मग अजून 10 व्होल्ट वाढवला, 10 किती झाला? 20. 20ला किती आला? 3चा डबल, म्हणजे किती? 6 एम्पियर. म्हणजे इथं तुम्हाला ही कंडिशन काय झाली? प्रूव्ह झाली. म्हणजे ॲट टेम्परेचर कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. Hence V is equal to IR.
V इज इक्वल टू IR. आपलं मगाचं हेडिंग काय होतं? ओम्स लॉ इन स्केलर फॉर्म अँड वेक्टर फॉर्म. स्केलर फॉर्म अँड वेक्टर फॉर्म. आता स्केलर फॉर्म म्हणजे हे तुमचं स्केलर फॉर्मचं इक्वेशन. नोट डाऊन करून घ्या. V इज इक्वल टू IR. इट इज इन द स्केलर फॉर्म. वेक्टर फॉर्मचं इक्वेशन नाही आहे, हे स्केलर फॉर्मचं इक्वेशन आहे. समजली तोपर्यंत? ओके, पुढं जाऊया. आता बघा, आता एक पॉइंट अजून एक येतो, तो तुम्हाला झालेला नाहीये. आता कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीला काय घेतोय? कंडक्टिव्हिटीला सिग्मा डिनोट करतोय. तर सिग्मा लिहित असताना या फॉर्म मध्ये तुम्हाला साइन लिहायचं आहे. ठीक आहे, 6च लिहितो का नाही, तो 6 फक्त तुम्हाला अशा पद्धतीनं लिहायचं आहे. असं लिहिणं चुकीचं आहे, ह्याला आपण बरोबर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे असं साइन तुम्हाला लिहिलं पाहिजे. या फॉर्म मध्ये तुम्हाला साइन दाखवायचं आहे सिग्मा. मग व्हॉट इज मीन बाय कंडक्टिव्हिटी? तर कंडक्टिव्हिटी it is defined as the reciprocal of resistivity. Reciprocal of resistivity is called conductivity. म्हणजे फॉर्म्युला काय येणार? सिग्मा इज इक्वल टू 1 अपॉन रो. रो तुम्हाला आता माहिती आहे, रेझिस्टिव्हिटीचं इक्वेशन तुम्हाला मिळालं होतं. ठीक आहे, मग आता सध्या तर एवढं फक्त डोक्यात घ्या, कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 अपॉन रेझिस्टिव्हिटी. म्हणजे जर कंडक्टिव्हिटी जर तुम्हाला इन्क्रीज करायची असेल तर तुम्हाला हा रेझिस्टिव्हिटी काय केला पाहिजे? तुम्हाला डिक्रीज केला पाहिजे. म्हणजे ह्या दोघांचं रिलेशन कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ इच अदर. रिलेशन कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय की ह्या कंडक्टरमधनं जर मला करंट जास्तीत जास्त मला फ्लो करायचा असेल तर त्याची रेझिस्टिव्हिटी काय पाहिजे? कमी पाहिजे. आता रेझिस्टिव्हिटी हा सिमिलरली, इक्वल म्हणत नाही मी, सिमिलर टू रेझिस्टन्स. रेझिस्टन्स काय करतो? येणाऱ्या करंटला अपोज करतो. रेझिस्टन्स काय करतो? येणाऱ्या करंटला अपोज करतो. मग तशीच त्याची दुसरी एक प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे रेझिस्टिव्हिटी. ती आपण पुढे जाऊन बघतोय. ती कशावरती डिपेंड आहे? टेम्परेचरवरती डिपेंड आहे. पण सध्या तरी हे डोक्यात ठेवा, व्हॉट इज कंडक्टिव्हिटी? कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. त्यामुळे रेझिस्टिव्हिटी तुमचा कमी झाला, म्हणजे थोडक्यात रेझिस्टन्स कमी झाला तर करंट तुमचा वाढला. रेझिस्टन्स जास्त असेल तर करंटला काय करणार? तो अपोज जास्त करणार. रेझिस्टन्स जर कमी असेल तर करंटला तो जास्त फ्लो करेल. येते लक्षात? ठीक आहे, मग त्याचप्रमाणे रेझिस्टिव्हिटी कमी झाल्यामुळे तुमची कंडक्टिव्हिटी वाढली, आणि जर रेझिस्टिव्हिटी जर वाढवली तर हा कंडक्टिव्हिटी तुमचा काय होणार? कमी होणार. येते लक्षात? तर हे नोट डाऊन करून घ्या. म्हणजेच सिग्मा इज इक्वल टू 1 अपॉन रो किंवा रो इज इक्वल टू 1 अपॉन सिग्मा, असं तुम्हाला इक्वेशन मिळतंय. नोट डाऊन करा. हे नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करा. ठीक आहे, समजली तोपर्यंत? ठीक आहे. आता इथं मी काय म्हणतोय बघा, इथं V इज इक्वल टू IR लिहिलंय, म्हणजे हा स्केलर फॉर्म मध्ये झाला. आता आपल्याला ह्या ओम्स लॉचं इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये पाहिजे. ओम्स लॉचं इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला आता कोणतं रिलेशन जे झालं होतं ते रिलेशन म्हणजे फिजिकल ओरिजिन ऑफ ओम्स लॉ. आठवतंय का? फिजिकल ओरिजिन तुम्ही काय केलं होतं? तिथं तुम्हाला इलेक्ट्रॉन मोशन मध्ये असल्यामुळे तुम्हाला त्या इलेक्ट्रॉनला ॲसेलरेशन काहीतरी मिळालं. इलेक्ट्रॉन्स ॲसेलरेटेड, बरोबर? म्हणजे ह्या कंडक्टरमध्ये जर इथं इलेक्ट्रॉन जर होता तर थर्मल एनर्जी मिळाल्यामुळे हा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आला, आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे तो काय झाला? मूव्ह झाला. ठीक आहे, मग आता मूव्ह झाला म्हणजे तो काय झाला? त्यानं ॲसेलरेशन मध्ये आला. मग आता व्हॉट इज मीन बाय ॲसेलरेशन? ॲसेलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन टाइम. ॲसेलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन टाइम. मग वेलॉसिटी म्हणजे कोणती वेलॉसिटी आली? ड्रिफ्ट वेलॉसिटी. आणि टाइम म्हणजे कोणता आला? टाइम ॲव्हरेज टाइम. ॲव्हरेज टाइम म्हणजे कुठला? रिलॅक्सेशन टाइम. द टू सक्सेसिव्ह कोलिजन्स
येते लक्षात? टाइम ॲव्हरेज टाइम म्हणजे कुठलं? सक्सेसिव्ह कोलिजन. येते लक्षात? सक्सेसिव्ह कोलिजन लिहिलं असेल बघा कुठेतरी. मग आता काय केलं इक्वेशन इथं? ड्रिफ्ट वेलॉसिटी VD इज इक्वल टू A टाउ म्हणजे टाइम ॲव्हरेज. ठीक आहे. मग ॲसेलरेशनचं इक्वेशन आपण घेतलं होतं. ते इक्वेशन काय होतं? F इज इक्वल टू QE म्हणजेच F इज इक्वल टू E इंटू E. येते लक्षात? आणि त्याचबरोबर F इज इक्वल टू MA, A इज इक्वल टू F अपॉन M म्हणजे इथं Fचं इक्वेशन ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं E अपॉन M, मग ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू E अपॉन M आणि हा टाउ ॲव्हरेज टाइम. असं तुम्हाला इक्वेशन कुठंतरी झालेलं आहे. ठीक आहे. हे इक्वेशन मी आता इथं लिहितो. ड्रिफ्ट वेलॉसिटी VD इज इक्वल टू E इंटू कॅपिटल E अपॉन M इंटू ॲव्हरेज टाइम, रिलॅक्सेशन टाइम. समजलं इथंपर्यंत? ठीक आहे. कळतंय? काय डाऊट इथंपर्यंत? आता हे ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे, ते फक्त आपण रिवाइज करतोय. संडेला तुमची आता टेस्ट आहे, त्यासाठी हे फॉर्म्युलाज आहेत जे तुम्हाला सांगतोय की जेणेकरून ह्या फॉर्म्युलावरतीच तुमचे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. वेगळं काय विचारलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला नावं माहीत पाहिजेत कशाला काय म्हणतोय. ठीक आहे. आता ओम्स लॉचा वेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन आपण ऑलरेडी बघितले, तेच वेक्टर फॉर्मचं इक्वेशन मी तुम्हाला सांगतो. आता काय केलंय, हे पुढे जाऊन आपण सोडवलंय, सॉल्व केलंय. सॉल्व करून तुम्ही एक फायनल इक्वेशन पर्यंत आलाय. तर E इज इक्वल टू रो इंटू जे असं इक्वेशन लिहिलंय का? तर रोची किंमत म्हणजेच काय? रो इज नथिंग बट, किंवा मी असं लिहितो E इज इक्वल टू M अपॉन NE स्क्वेअर टो इंटू जे. असं लिहिलंय का इक्वेशन? हे इक्वेशन तुम्ही लिहिलं असेल. E इज इक्वल टू, व्हॉट इज E? E इज द इलेक्ट्रिक फील्ड. व्हॉट इज M? M इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. व्हॉट इज J? J इज द करंट डेन्सिटी. तो रिलॅक्सेशन टाइम, ॲव्हरेज टाइम. ठीक आहे. E म्हणजे इलेक्ट्रॉन. E ची व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल. व्हॉट इज E? E इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. आणि N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. ओके. मग आता हेच इक्वेशन मी काय म्हणलं होतं, ह्या सगळ्याच व्हॅल्यू आपल्या काय आहेत इथं? कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला आपण काय म्हणलं होतं? इट इज नोन ॲज रो. हेन्स E इज इक्वल टू रो इंटू जे. आणि हे इक्वेशन मिळालं तुम्हाला वेक्टर फॉर्म मध्ये. आणि ह्या इक्वेशनलाच आपण म्हणतोय ओम्स लॉ इन ए वेक्टर फॉर्म. ओम्स लॉ इन ए वेक्टर फॉर्म म्हणजे स्केलर फॉर्मचं इक्वेशन काय आहे? ओम्स लॉ V इज इक्वल टू IR. वेक्टर फॉर्मचं इक्वेशन काय आहे? तर E वेक्टर इज इक्वल टू रो इंटू जे वेक्टर. समजले इथंपर्यंत? त्याचबरोबर इथं अजून एक इक्वेशन तुम्हाला लिहायला लागतंय. तर आता बघा इथं काय केलं आपण? इथं रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी, इथं रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी, इथं काय आहे? सिग्मा. म्हणजे रोचं रिलेशन मी सिग्मा मध्ये कन्वर्ट करू शकतो का? करू शकतो. म्हणजे बघा ह्या रोला मी इकडे घेऊन गेलो, रोला इकडे आणला म्हणजे काय येणार? E अपॉन रो इज इक्वल टू जे. मग आता 1 अपॉन रो म्हणजेच किती? 1 अपॉन रो म्हणजे सिग्मा. म्हणजे काय येणार? E सिग्मा इज इक्वल टू जे. म्हणजे E वेक्टर इज इक्वल टू किंवा J वेक्टर इज इक्वल टू सिग्मा इंटू E वेक्टर. हे एक इक्वेशन तुम्हाला मिळतंय. म्हणजे तुम्ही हे इक्वेशन लिहिलं तरी चालेल किंवा हे इक्वेशन लिहिलं तरी चालेल. हे दोन्ही पण इक्वेशन्स नोट डाऊन करून घ्या. E वेक्टर इज इक्वल टू रो इंटू जे वेक्टर आणि त्याचबरोबर J वेक्टर इज इक्वल टू सिग्मा इंटू E वेक्टर. इथं रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी, इथं सिग्मा म्हणजे कंडक्टिव्हिटी. फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज. ठीक आहे. नोट करा. पॉज करून नोट करा. पॉज करून नोट डाऊन करा. झालं का? ठीक आहे. ओके. आता इथं तुमचं काय झालं? ह्या आजच्या लेक्चरमध्ये सगळे फॉर्म्युला तुम्हाला आता मी लिहून दिलेले आहेत. किंवा एखादा कुठला राहिला असेल तर तुम्ही त्या डेरिव्हेशन्समध्ये मागच्या बघा. एक म्हणजे ते कुठलं ड्रिफ्ट वेलॉसिटीचं इक्वेशन,
ते डेरिव्हेशन आपण प्रूव्ह केलंय. त्याचबरोबर आपण फिजिकल ओरिजिन जिथं आपण आता हे इक्वेशन प्रूव्ह केलंय ह्यातले इक्वेशन्स बघा. ठीक आहे, आता त्यातलं आपण इक्वेशन लिहिलेलंच आहे ऑलरेडी. ठीक आहे, आता इथं तुमचे हे जेवढे डेरिव्हेशन्स झाले, जेवढे फॉर्म्युला झाले, ह्याच्यावरती तुमची संडेला टेस्ट आहे. ओके, मग आता फक्त छोटासा एक पॉईंट राहिला आहे, तो फक्त क्लिअर करतो. ओमिक आणि नॉन ओमिक. ओहमिक कंडक्टर आणि नॉन ओहमिक कंडक्टर. ओहमिक कंडक्टर आणि नॉन ओहमिक कंडक्टर. मग आता व्हॉट इज मीन बाय ओहमिक कंडक्टर, तर ह्या ग्राफवरनं आपल्याला ते एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तर बघा, इथं पोटेन्शियल V आहे, इथं करंट I आहे. पोटेन्शियल V, करंट I. बघा, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, म्हणजे ओहम्स लॉ काय सांगतोय, पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. ठीक आहे, मग ओहम्स म्हणजेच काय, जो कंडक्टर आपण जो कन्सिडर केलेला आहे तो कंडक्टर काय आहे, तो बिहेवियर दाखवतोय. कशाचं बिहेवियर दाखवतोय, ओहम्स लॉचं बिहेवियर दाखवतोय. ह्याचं बिहेवियर आपल्याला ह्या कंडक्टरमध्ये मिळतंय. म्हणजेच मी इथं काय सांगू शकतो, तर पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. कशामुळं, तर टेम्परेचर कॉन्स्टंटमुळे. कशामुळे, टेम्परेचर कॉन्स्टंटमुळे. मग आता असे वेगवेगळे कंडक्टर्स आपल्याकडे आहेत मेटल्समध्ये म्हणा, किंवा दुसरं एक काहीतरी काय म्हणू शकतो आपण, आता गुड कंडक्टर आपण जे म्हणतोय, मग त्यामध्ये पण आता व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे डिफरंट मटेरियल्स आहेत. बरोबर, डिफरंट मटेरियल असल्यामुळे प्रत्येक मटेरियलला टेम्परेचर कॉन्स्टंट असेलच असं नाही. प्रत्येक ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, समजा एका कंडक्टरला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर दुसऱ्या कंडक्टरला टेम्परेचर कॉन्स्टंट नाहीये. त्यामुळं जिथं टेम्परेचर कॉन्स्टंट तिथं ओहम्स लॉ बिहेव करतोय. मग जिथं टेम्परेचर कॉन्स्टंटच नाहीये तिथं ओहम्स लॉ बिहेवियर करेल का, नाही करणार. ठीक आहे, मग तेच फक्त मला सांगायचं आहे. मग आता जो कंडक्टर मी कन्सिडर केला तो कंडक्टर काय करतोय, तिथं ओहम्स लॉ बिहेव करतोय ड्यू टू टेम्परेचर कॉन्स्टंट. मग आता वीज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे, त्यामुळं मला इथं ग्राफ कसा मिळेल, एक मला स्ट्रेट लाईन मला बघायला मिळेल. ग्राफ कसा बघायला मिळेल, स्ट्रेट लाईन. म्हणजे पोटेन्शियल बरोबर काय झाला, करंट वाढला, त्यामुळे मला ओरिजिन पासून तो मला स्ट्रेट लाईन बघायला मिळेल. ठीक आहे, मग अशा कंडक्टरला आपण काय म्हणू शकतो, ओहमिक कंडक्टर. विच ओबेज ओहम्स लॉ. विच ओबेज ओहम्स लॉ. समजले इथपर्यंत? ओके, म्हणजे ओहमिक कंडक्टर म्हणजे कोणते कंडक्टर, विच ओबेज ओहम्स लॉ, म्हणजे जिथं ओहम्स लॉ ओबे होईल तसला कंडक्टर म्हणजे आपला काय, ओहमिक कंडक्टर. देन व्हॉट इज मीन बाय नॉन ओहमिक कंडक्टर. मग आता ओहमिक मध्ये काय होतंय, ओहम्स लॉ ओबे करतोय, हिचं काय होणार, हिचं आपण असं लिहायचंय, इट डज नॉट ओबे ओहम्स लॉ. म्हणजे इथं वीज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I मिळेल का, इथं ही कंडिशन मिळणार नाही. ठीक आहे, मग आता इथं तुम्हाला हा ग्राफ कसा बघायला मिळेल, आता ह्या कंडिशन नुसार तुम्हाला हा स्ट्रेट लाईन बघायला मिळतो. पण हा स्ट्रेट लाईन बघायला न मिळता एका ठराविक कंडिशन पर्यंत तुम्हाला तो स्ट्रेट लाईन बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला कर्व दाखवेल. हा तुम्हाला कर्व दाखवेल. ठीक आहे, म्हणजे नॉन ओहमिक कंडक्टर तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं पोटेन्शियल आणि करंट व्हेरिएशन दाखवेल. येते लक्षात. म्हणजे बघा बरं, हिथं काय झालं, हिथं ओहम्स लॉ ओबे झाल्यामुळं तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळाला. हिथं नॉन ओहमिक कंडक्टर आहे, म्हणजे ओहम्स लॉ ओबे होतोय का, इट डज नॉट ओबे ओहम्स लॉ. त्यामुळं स्टार्टिंगला तो फक्त एक स्ट्रेट लाईन दाखवेल, पण नंतर जसा तुम्ही पोटेन्शियल वाढवत गेला की नंतर तुमचा करंट काय होणार आहे, एकदम वाढत जाणार आहे. ठीक आहे, एकदम वाढणार आहे. मग ह्याचं एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं असेल तर ह्याचं एक्झाम्पल त्या सेमी कंडक्टर टॉपिकमध्ये आपण पाहतोय. तर सेमी कंडक्टर टॉपिकमध्ये काय आहे, तिथलं फक्त मी एक एक्झाम्पल देतो. देर आर टू टाइप्स ऑफ सेमी कंडक्टर. एक म्हणजे सिलिकॉन आणि दुसरा म्हणजे जर्मेनियम. हे काय, दिस आर द प्युअर सेमी कंडक्टर्स. प्युअर सेमी कंडक्टर्स. मग आता ज्या वेळेला हे डायोड ज्या वेळेला आपण यूज करतोय, पोटेन्शियल आणि ज्या वेळेला करंट आपण पाहतोय, तर इथं काय होतंय बघा, तर इथं तुम्हाला दोन कंडिशन्स बघायला मिळतील. एक म्हणजे फॉरवर्ड बायसिंग
आणि दुसरा म्हणजे रिव्हर्स बायसिंग. म्हणजे तुम्हाला नॉन ओमिकचं बिहेवियर तुम्हाला इथं बघायला मिळतंय. म्हणजे नॉन ओमिकचं बिहेवियर काय मिळतंय, सुरुवातीला तुम्ही पोटेन्शियल वाढवलं तरी तुमचं करंट काय राहणार आहे, सेम राहणार आहे. करंट काय राहणार आहे, सेम राहणार आहे. पण अचानक नंतर काय होणार आहे, करंट सडनली इन्क्रीज होणार आहे. म्हणजे बघा तुम्हाला हा स्ट्रेट लाईन मिळतोय का, हां इथं तुम्हाला स्ट्रेट लाईन बघायला मिळेल. म्हणजे जसा मला इथं बघायला मिळाला तसा नंतर त्यानं कर्व घेतला, मग सुरुवातीला त्यानं इथं कर्व घेतला, मग तो स्ट्रेट लाईन राहिला. म्हणजे असे कंडक्टर तुमचे काय आहेत, नॉन ओहमिक कंडक्टर. मग ह्याला आपण म्हणतोय फॉरवर्ड बायसिंग आणि त्याच पद्धतीनं ह्याला आपण म्हणतोय रिव्हर्स बायसिंग. हे सेमी कंडक्टरच्या टॉपिकमध्ये तुमच्या चांगलं लक्षात येईल. समजलं. हे फक्त मी एक एक्झाम्पल म्हणून मी फक्त तुम्हाला दाखवलंय. ठीक आहे. म्हणजे सेमी कंडक्टर ज्यावेळेला तुम्ही घेताय तर तुम्हाला हा ग्राफ स्ट्रेट लाईन न मिळता तुम्हाला हा या पद्धतीनं मिळतोय. म्हणजे सुरुवातीला पोटेन्शियल वाढवतोय पण करंट आपला काय राहतोय, झिरोच राहतोय. करंट आपला झिरोच राहतोय. पण मात्र नंतर पोटेन्शियल वाढवलं की सडनली करंट तुमचा काय झाला, इन्क्रीज झाला. ठीक आहे. म्हणजे इथं मी पोटेन्शियल घेतोय, इथं मी करंट घेतोय. ठीक आहे. म्हणजे बघा पोटेन्शियल मी इथंपर्यंत आलो, म्हणजे 0.1 दिला, 0.2 दिला, 0.3 दिला. 0.1ला पोटेन्शियलला करंट किती आहे, 0. 0.2ला पोटेन्शियलला करंट किती आहे, 0. 0.3ला पोटेन्शियल किती आहे, 0. आणि नंतर म्हणजे 0.4 0.5 करंट काय झाला, सडनली इन्क्रीज झाला. ठीक आहे. मग दीज आर द कंडिशन्स फॉर ओहमिक कंडक्टर अँड नॉन ओहमिक कंडक्टर. मग ओहमिकला काय म्हणतोय, इट ओबेज ओम्स लॉ. नॉन ओहमिकला काय सांगतोय, इट डज नॉट ओबे ओम्स लॉ. समजलं. मग संडेच्या टेस्टसाठी तुमचा इथंपर्यंत तुमचा सिलेबस आहे. ठीक आहे. होप सो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. तुम्हाला लेक्चर जर आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करायला विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ते चॅनल म्हणजे आपलं श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड. समजलं. ठीक आहे. काय डाऊट असेल तर प्लीज मला व्हॉट्सअपला रिप्लाय करा. तुमच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहेच. ठीक आहे. थँक्यू.